आणखीन पुढे जाऊ दे. साता समुद्र पार या जिल्ह्याचं नाव आणि तालुक्याचं नाव घेऊन तुम्ही सातत्याने खेळत राहावं यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच SK दा. थँक्यू सो मच अमर दादा. येस आमचे ॲडव्होकेट प्रमोद दादा मी विनंती करेल आपण या. येस धोनी दादा या. आमचे ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंखे सर. धोनी दादा प्रमोद दादा क्रिकेट तर दादांचं वय फक्त आकड्या पण क्रिकेट थांबवणार नाहीये फिटनेससाठी आणि द प्राऊड फील आमच्यासाठी ॲडव्होकेट प्रमोद दादा प्राऊड आहे आमचा. त्याचा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सर्वजण आलात, सहभागी झालात, खेळलात, एक चांगला आनंद आणि चांगली मॅच बघायला भेटली. आणि त्यानंतर येस धोनी दादा लेजंड प्लेयर आपला देखील सन्मान केला जातो. येस दादा. अनिल आलाय गोलंदाजीसाठी. सध्या आपण पाहिलं तर एक भन्नाट फॉर्म मध्ये अनिल आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच गौरव. अप्रतिम फटका. फक्त एक धाव भेटेल या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर पुढे जाते दोन्ही आकड्यावरती. अनिल सध्या आपण पाहिलं तर अर्थातच बाहुबली या नावानं जरूर प्रसिद्ध आहे. जेव्हा जेव्हा बॅटिंगला तेव्हा पाहिलं. मात्र त्याच्या समोर आज आपण पाहिलं तर अर्थातच गौरव एक ग्रामीण क्रिकेटर, एक व्यावसायिक क्रिकेटर, बायकर मॅन. हो ड्राइव केला. अप्रतिम ड्राइव. एक क्लास, एक कव्हर. वॉट अ फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण यामध्ये आपण पाहिलं. अगदी वेगाने आला चिता. सनी होता. हा सनी नव्हता, चित्ता होता जो वेगाने आला. आपल्या टीम साठी धावा त्यानं अडवल्यात. अप्रतिम फिल्डिंग यार. काय क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं गेलं. किती वेगानं आला आणि स्वतःला सावरलं, तोल सावरला आणि त्यानंतर चेंडू आतमध्ये ढकलला गेला सनीच्या माध्यमातून. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. ओहो अप्रतिम फटका. एक पाय होता हवेमध्ये. अनिलने आज गोलंदाजी करत असताना गौरवला जास्त जागा दिली नाहीये बॅटिंग करत असताना, कारण की गौरवला रूम दिला नाहीये गोलंदाजी करत असताना. अनिलनं गौरवने सिंगल डबल घेऊन आपण पाहिलं तर धावसंख्या चालू ठेवल्या. एकेरी दुहेरी इम्पॉर्टंट ऑल्सो. आणि तब्बल धावसंख्या आपण पाहिली 5 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्या अनिलची आपण पाहिली. अनिल जाधव अप्रतिम. सध्या आपण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आला.
हो सुरेख फटका, क्रॉस बॅटेड आहे. क्षेत्ररक्षक हा तर प्रेक्षक होता आणि तदनंतर मात्र निघून जातोय 6 धाब्यांसाठी. स्ट्रोक खेळल्या पहा. पहिले 4 चेंडू ती वादळापूर्वीची शांत अगदी पहिले 4 चेंडू ती शांतता होती आणि आता मात्र सुरू झाला जो षटकार आला तिथून मात्र धावसंख्येला एलिव्हेशन भेटल्या. हो यावेळी मात्र अगदी यॉर्कर मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला. नाराज झाला या फटक्याला कारण की गौरवचा हा ट्रेंडिंग फटका, कारण की हा जर फटका लागला असता तर कदाचित मिड विकेट त्यानं कव्हर केला असता आणि पहिल्या षटकाचं एक जे थरारक नाट्य होतं ते संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 1-12 आफ्टर फर्स्ट ओव्हर. संदीप बेरामने जावली क्रिकेट असोसिएशन मधील आणि जावली मधील जर पहिला बायकर मॅन कोण असेल तर पहिल्यांदा नाव पुढे येतं संदीपचं. पहिलं ते पहिलं असतं आणि संदीपनं तो किताब आपल्या नावावरती पहिला करून घेतला. जावली क्रिकेट असोसिएशनचा बायकर मॅन संदीप येतोय सध्या गोलंदाजीसाठी. हो सुरेख फटका इनसाइड आउट. हवेमध्ये एलिव्हेशन आहे. अगदी 1 बाउन्स पडतोय आणि 4 धावेसाठी निघून जातो. पहा 1 इंच चेंडू अगदी थोडा मध्ये टप्पा पडला. आमचे मालचौंडीचे रविदादा कदम साहेब, मी विनंती करेल आपण मैदानामध्ये असाल तर आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आमचे मालचौंडीचे सुपुत्र रविदादा कदम, मी विनंती करेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. अर्थातच काळेश्वरी चषक 2024च्या वतीनं. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सोडून दिलाय पाहत आहेत पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल आहे. त्याचबरोबर आमचे मालचौंडीचे सुपुत्र विनायक दादा कदम, येस मी विनंती करेल विनायक दादा आपण देखील असाल तर आपण देखील व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद व्यासपीठावरून घ्यायचा विनंती करेल. या आपण व्यासपीठावरती बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू फॉलो मध्ये अडवतोय, फेकतोय मागच्या दिशेनं, अप्रतिम थ्रो, रन आउट होतोय. बॅटिंग करत असताना अक्षय रज होती का, कारण की ही धाव वेगाने घ्यायचा प्रयत्न, कारण की अक्षय सध्या आपण पाहिलं तर रनआउट जरूर होतो, मात्र इथे धाव घेत असताना अगदी जीव मुठीत घेऊन तो धावत होता. त्याला माहिती होतं जर लगेगा तर मागे जावं लागेल आणि अखेरीस लागला आणि त्यानंतर आपण पाहिलं तो चालला माघारी पावलेंच्या दिशेनं. शरद कोंढाळकर नवीन बॅटर दाखल होतोय मैदानामध्ये. आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अगदी सोन्या 50-50 आहे कट्टर चाहता. आज आपण पाहिलं तर करण टेंबे आज कॅमेरामॅनच्या अगदी भूमिकेमध्ये. स्विच बाहेर काढला, यावेळी मात्र अगदी शरीराला लागतोय. इथे इट नाही होते, कदाचित अंपायर कॉल येतोय. ओ यू टी आउट. हो हो काय घडलंय, गौरव नाराज आहे. बॅट तोच अगदी आपटतोय, तो नाराज आहे, जड मनाने तो येतोय मागे. शरद त्याच्याशी चर्चा करतोय की ही धाव वेगानं घेणं इम्पॉर्टंट होतं. स्पर्श झाला चेंडू अगदी स्टंपला. यष्ट्यांना पंच होते जवळ उभे, त्यांनी पाहिलं आणि लगेच बोट आकाशामध्ये केलंय आणि त्यानंतर आपण पाहिलं संपूर्ण दोस्ती 11 मात्र एकत्र झाली आता, कारण की या टीमचा ढाण्या वाघ आणि या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू, द बेस्ट बॅटर अर्थातच आयकॉन लेवल खेळाडू गौरवला माघारी पाठवलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये. एखाद्या फलंदाजासाठी बोल्ड होणं, कॅच आउट होणं त्यापेक्षा दुःखदायक गोष्ट असते की रनआउट होणं.
ती पचवू शकत नसतो तो रनआउट. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अर्थातच शिवा जाधव बॉस सध्या आपण पहिल्या मैदानामध्ये दाखल होतोय. यंदाच्या सीझन मध्ये पाटण टेनिस क्रिकेटमध्ये तब्बल 650 त्याच्या नावावरती आहेत या सीझनला. आणि सध्या आपण पाहिलं टीमची टोटल आणि धाव संख्या चेंडूचा खेळ तब्बल झालेला आहे 5. 1 to go. शिवा जाधव बॉस आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजले आहेत. अर्थातच 19 स्क्वेअर ड्राईव्ह केलाय यावेळी. मात्र अगदी क्षेत्ररक्षक असेल आरामात चेंडू गॅदर करतो. फंबल होतो थोडासा. दुसरी धाव लगेच कंप्लीट केले. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगानं कंप्लीट झालेत. 1 to go. एक चेंडू फक्त बाकी असेल. ओहो हलक्यात फक्त लेट कर. शरद कोंडागला माहिती ही ओव्हर आता मात्र फक्त खेळून घ्यायची सिंगल डबल न. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या एका धावेने 2 षटकांचा खेळ संपला. आणि टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 22 या आकड्यावरती. 22 22 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती सजली गेली. आज फायनलचा दिवस रविवार आणि संडे फन डे आहे आज. आणि आजच्या दिवसामध्ये अगदी काय सोयी चषक 2024चा मानकरी कोण असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या दिवसामध्ये नक्की भेटतील. सध्या मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी तयार केला जातो गोलंदाज विशाल. टीमचा कॅप्टन आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. ओव्हर क्रमांक 3 म्हणजे शेवटच्या षटकामध्ये. हे शेवटचं षटक आहे. आणि जिथे आपण पाहिलं तर शिवा जाधव बॉस सध्या मात्र स्ट्रायकिंगला एक बिग हिटर आहे. आणि आज कशा पद्धतीने या शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करतोय ते देखील बघायचं आहे. ओहो पहिला चेंडू बॅट आता स्विंग केले. मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न पडला खेळाडू अक्षरशः. विकेट किपर होता. चेंडू हातामध्ये होता त्यांच्या फेकायचा होता. मात्र डिक्लेअर मध्ये अंपायरचा कॉल येतो हा आहे डिक्लेअर. डिक्लेअर स्वरूपामध्ये ही धाव येते. बॅट वेगानं स्विंग केली. त्याची ताकद आपण पाहिली तर ताकद लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र अखेरीस डिक्लेअर मध्ये चेंडू निघून जातोय. टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर 23-23. यावेळी सुरेख फटका अगदी लॉफ्ट केला चेंडूला. पहिली धाव तर वेगानं घेतली. टिप मिड विकेट रिझनला एकाच धावेने समाधान मानावं लागतंय. एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 24 आकड्यावरती जाते. विशालची गोलंदाजी अप्रतिम राहिले मी म्हणेल. की पहिले दोन्ही चेंडू शिवाला थांबवले. एक धाव त्याला प्राप्त करून दिली आहे. मात्र त्यानंतर शरद कोंढाळकर आला आता त्याच्या समोर. आणि विशाल कशा पद्धतीने ओव्हर कव्हर करतोय. शरद अप्रतिम फटका. बॅटीच्या बॉटमला आहे क्षेत्ररक्षक. अंतर पार करू शकला नाहीये. आणि विशालने अखेरीस आपण पाहिलं तर शरद कोंढाळकरला मात्र अगदी चालतं केलंय पॅव्हलियनच्या दिशेनं. विकेटचं पतन होत आहे. टीमची टोटल अगदी 24 या आकड्यावरती स्थिर आहे. आणि तब्बल चेंडू आतापर्यंत झाले 3 अजून बाकी आहेत. अजय कासोडे सध्या मात्र अगदी मैदानामध्ये येतोय बॅटिंग साठी. यानंतर कॅप्टन मालसोंडी संघाने जावली 40+ टॉस करण्यासाठी विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स या. कारण की आता जावली क्रिकेट असोसिएशनचे संघ इथून पुढे खेळताना दिसतील. ओहो यावेळी मात्र विट टर्न खेळून काढला. अगदी डिक्लेअर मध्ये चेंडूला ढकललाय एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 25 या आकड्यावरती. 25. तीन ओव्हरची मॅच आणि शेवटचं षटक चालू असताना फक्त चेंडू बाकी आहेत 2. आणि चांगली गोलंदाजी मी म्हणेल विशालची राहिल्या. संदीपची देखील गोलंदाजी आज अप्रतिम राहिल्या. अनिलने देखील प्रभावित केलं. गोलंदाजी करत असताना एक षटकार जरूर आला. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर चांगलं प्रभावित केलं त्यानं.
जाणून बुजून हाफ ट्रॅकर टाकलाय शिवा जाधवला. स्ट्राईक भेटणार नाहीये, जागा सोडली. शिवा बघतोय बाई हे क्या हे काय झालंय. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये जावं लागतं बॅटिंग करत असताना शिवाला. आणि तदनंतर अगदी चेंडू झाले तब्बल 5 आणि 1 टू गो. धावसंख्या आहे फक्त 24-25 या आकड्यावरती. 25 ऑन स्कोर कार्ड, 25 धावसंख्या. यानंतरची मॅच आहे मालचौंडी आणि जावली 40+ अशी मॅच, म्हणजे मास्टर 40+ आणि मालचौंडी अशी मॅच यानंतर बघायला भेटेल. या दोन्ही कॅप्टन्स अगदी टीमची टोटल फक्त स्थिर आहे. अर्थातच 25 आणि 26 धावेचं टार्गेट आज बॅटिंग करत असताना प्रथम दिलंय छत्रपती 11 या टीमनं. दोस्ती 11 या संघाला 26 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. 3 षटकामध्ये हे टार्गेट करायचे पूर्ण. आणि या टॉस साठी अर्थातच मालचौंडी विपक्ष जावली 40+ मास्टर 40+ अशी मॅच खेळवली जाईल. दोन्ही कॅप्टन्स या करूया टॉस. अर्थातच मालचौंडी आणि जावली 40+. कॅप्टन्स या प्लीज. अगदी मनगटाच्या साह्याने फक्त ड्राईव्ह केलं. इथे एकदा होतं कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक आहे गौरव चेंडू गॅदर करतोय, फेकेल अगदी अगदी 2 धावे होती यावी मात्र अगदी समाधान मानलं जाते या 2 धावेच्या मदतीनं. टीमची टोटल आपण पाहिली तर 2 ने सुरुवात होते. ओहो कदाचित यस बॅटर गोवन होतोय. अप्रतिम कट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये. नंतर जल्लोष पाहत आहे कारण की समोरच्या संघाचा एक महत्वाचा बॅटर यावेळी मात्र माघारी गेलाय. अक्षय बॅक टू द डकआउट. अप्रतिम चेंडू हाताळला गोलंदाजी करत असताना अर्थातच शरद कोंढाळकरने
नंतर बाठीची अगदी टॉप एज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये शिवाजी यादव बॉस मात्र चेंडू खाली आला आणि त्यानंतर कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये बॅटर मात्र चालला माघारी. मिस्टर संदीप बिरामने सध्या मात्र बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय. संदीप बिरामने या सीझन मध्ये सर्वात जास्त मालिकावीर घेणारा खेळाडू जर कोण असेल तर तो संदीप बिरामने सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होते. तब्बल 5 मालिकावीर त्याच्या नावावरती राहिलेत आणि या मॅच मध्ये आता मात्र तसाच खेळ त्याला करावा लागेल कारण की अक्षय माघारी गेला. ओ सुरेख फटका डाऊन दी ग्राउंड यावेळी मात्र आहे क्षेत्ररक्षक अगदी ओमकार येतोय चेंडूपर्यंत. चेंडू गॅदर केला फेकेल फक्त 1 धाव मात्र प्राप्त होते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत मात्र जरूर आपण पाहिलं शरदचा जिथे धावसंख्या अगदी 3 आकड्यावरती मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचले. एक विकेट घेण्यामध्ये शरद कोंडाकर यशस्वी झाला जिथे आपण पाहिलं तर तब्बल टार्गेट या मॅच मध्ये तब्बल 26 धावेचा 26. सुरेख फटका डाऊन दी ग्राउंड आहे क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू गॅदर केलाय नकार दिलाय धावेसाठी. बॅटिंग साठी सध्या आपण पाहिलं तर विपिन ज्या पद्धतीने विपिन सध्या आपण पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये आणि साथ भेटेल का त्याला आज बॅटिंग करत असताना. सध्या आपण पाहिलं तर धावसंख्या 26 टार्गेट आहे 26. ओके म्हणजे झालं काय की इथे रन धावली आणि डिक्लेअर म्हणजे 1 धाव एक्स्ट्रा घेतली तर आता 1 धाव म्हणजे कमी होऊन टार्गेट 25 आहे. कारण की ते शेवटच्या ओव्हरमध्ये धावा दिसत आहेत 3. पहिला चेंडू डिक्लेअर त्यानंतर डॉट. अगदी अगदी सव्वीस धावेचं टार्गेट. यासाठीच आपण 12th मॅन का बोलवतो तेच कारण आहे. ओहो अप्रतिम चेंडू हाताला. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. चेंडू आपण पाहिलं अगदी लेग स्टिक सोडून चाललाय
आणि त्यानंतर अगदी एक्स्ट्रा धाव ऍड झाले टीमच्या टोटलमध्ये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 4 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचते. 26 धावेचे टार्गेट या मॅच मध्ये आणि पहिलं षटक सध्या मात्र चालू आहे. त्याच्यामध्ये प्रथम भन्नाट गोलंदाजी सध्या मात्र सुरू आहे. ओहो बॅटीच्या अगदी बॉटमला डिपेंड विकेट रिजन मधून डिप्स केला जाईल. प्रतिम क्षेत्ररक्षण गौरवचा. व्हॉट एफर्ट्स यार गौरव. चेंडू काय त्यानं अगदी जम घेतली, चेंडूपर्यंत पोहोचला, हात स्ट्रेच केला आणि आपल्या टीम साठी तब्बल त्यानं रोखले त्या 3 धावा. फक्त 1 धाव कंप्लीट केल्याने टीमची टोटल जाऊन पोहोचते अगदी 5 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 टू गो. ओहो अप्रतिम चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू हाताळला विकेट किपरने. मात्र यावेळी 1 धाव कंप्लीट झाली. तोपर्यंत अप्रतिम गोलंदाजी राहिली. भन्नाट वेग काय असतो, अचूकता काय असते आणि त्याचा मात्र 1 धाव मात्र इथे कंप्लीट होते. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 6 या आकड्यावरती, म्हणजेच 12 चेंडू. आता 20 धावा हव्यात विजयासाठी. 12-20. तर गोलंदाज कोण तयार केला जाईल ओव्हर क्रमांक 2 मध्ये. 12-20 हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये ठेवलं गेलंय. ओमकार आता मात्र गोलंदाजीसाठी होईल सज्ज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये एक छोटीशी मीटिंग झाली छत्रपती 11 ची आणि त्या मीटिंग मध्ये ठरलं गेलं की ओमकारच्या खांद्यावरती दिली जाईल जबाबदारी की ओव्हर इम्पॉर्टंट आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, दुसरी ओव्हर इम्पॉर्टंट मानली जाते आणि जिथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी जोपर्यंत संदीप आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. कारण की यंदाचं सीझन गाजवले संदीपने. यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे संदीप. आपण पाहिलं तर मात्र तो सध्या स्ट्राईकला आहे. विपिन आपण पाहिलं त्याची साथ इम्पॉर्टंट असेलच, कारण की ओंकारच्या गोलंदाजीला, फिरकी गोलंदाजीला, कठोर गोलंदाजीला कशा पद्धतीने आपण पाहिलं तर उत्तर दिलं जाते, आव्हान दिलं जातं. कारण की प्रश्न विचारणारी ही गोलंदाजी उत्तर तयार ठेवावे लागतील. पहिला चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये जातो. 1 धावेसाठी 1 धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. संदीप सध्या मी म्हणेल की वेट करतोय, वॉच करतोय एक टप्पा कधी भेटेल आणि त्या टप्प्याची सध्या वाट पाहतोय. यावेळी पहा सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट रिजनला डीप मधून होत आहे. टोटल 2 धावा यावेळी मात्र धावून घेतल्या गेलेत आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती सध्या जाते. हो फसला गेलाय, फसला गेलाय. बॅट स्विंग करतोय. ही गोलंदाजी ओमकारची. फिरकी गोलंदाज ओमकार. ओमी सध्या आपण पाहिलं ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अप्रतिम. फिरकीचा जादू घाललाय. कट ऑफ कट दोन्ही दिशेला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा फसला गेलाय. चेंडू पडल्यानंतर कदाचित रन आउट. या टीमचा दाना वाघ आणि महत्वाचा बॅटर संदीपला मात्र माघारी जावं लागतंय. संदीप माघारी जातोय. फसवलंय ओमकारने आज बऱ्याच फलंदाजांना फसवलंय. त्यानंतर ओमकारच्या या गोलंदाजीनं छोट्या पॅकेज मध्ये मोठा धमाका केला. छोटा तीर वार करे गंभीर असं म्हटलं जातं, तोच तीर यावेळी मात्र अगदी वार करतोय. धावसंख्या फक्त स्थिर आहे 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या. अनिल जाधव सध्या मात्र मैदानामध्ये उतरलाय, दाखल झालाय. एक बिग हिटर, एक स्लॉग हिटर आणि सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये होतो ट्रॅव्हल.
जो मॅचच्या दिशेनं, कारण की ओमकारनं दोन्ही दिशेला चेंडू फिरवण्याचा कला आणि ज्या पद्धतीने अनुभव दाखवले आज मैदानामध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील फलंदाजांना त्यानं रोखलं, या मॅच मध्ये देखील फलंदाजांना अगदी रोखतोय. पुढे आलाय 2 पावलं, फटका फसला गेलाय. ओहो अप्रतिम कॅच फॉलो थ्रू मध्ये ओमकारने मात्र आल्या पावली मागे पाठवल्या. अनिल जाधवची विकेट त्यानं केली हासिल आणि ओमकार मात्र प्रत्येकाची थाप आपल्या पाठीवरती घेतोय. अप्रतिम गोलंदाजी. अक्षय मात्र काय या खेळाडूची आपण चर्चा करतो का, याचं कौतुक करतो. या वयामध्ये ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी, ज्या पद्धतीने कॅप्टनशिप, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर दबाव स्वीकारण्याची आत्तापर्यंत मानसिकता त्याची, या सर्व गोष्टींचं कौतुक त्याचं कानाकोपऱ्यातून होत असतं. आणि आज मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर अप्रतिम साजेशी गोलंदाजी त्याची राहिली आहे, ज्यानं फक्त आत्तापर्यंत चेंडू सादर केले तब्बल आपण पाहिलं तर 5 आणि तब्बल 2 विकेट त्याच्या हातामध्ये राहिले आहेत आणि धावा फक्त 3 खर्च केलेत त्यानं. धावसंख्या स्थिर आहे फक्त 9 या आकड्यावरती, 9 धावसंख्या. अप्रतिम चेंडू बॅटच्या अगदी समोर पडला, काटा बदलला. कोण बदलणारा चेंडू हवेमध्ये एका वेळी घेऊन निघून जातोय अगदी निर्धावसाठी. आणि आता येणारे 6 चेंडू आणि अगदी 17 धाबीची गरज आहे. 6-17 मॅच ऑन आहे अजूनही. घरोंदाचं मैदान म्हणजे 6-17 इथे आतापर्यंत हे रेकॉर्ड्स मोडले गेलेत, बनले गेलेत आणि 6 चेंडू 17 साठी आता कोणता गोलंदाज बाहेर काढला जाईल. कुठला गोलंदाज तयार केला जातोय. 6 चेंडू अगदी 17 धाबेची गरज. दीपक कळंबे सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी बॉलिंग अटॅक साठी तयार केला. त्याला रोखायचे 6 चेंडू मध्ये अगदी 17 धाबा. 6-17 हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. विपिनला आपण पाहिलं तर सध्या मात्र स्ट्राईकला आणि विपिनकडे क्षमता आहे. मॅच ऑन आहे मी म्हणेल. मॅच दोस्ती 11 कडे देखील 50%, मॅच छत्रपती 11 कडे 50% आहे. आता मॅच 50-50 मध्ये असताना शेवटच्या क्षणाला जो 100% देईल मॅच त्याच्या दिशेने जाईल. 6-17 ऑन आहे मॅच. बॅटिंग करणारी टीम ऑन आहे मॅच, बॉलिंग करणारी टीम साठी दीपक दादांसाठी सध्या 6 चेंडू 17 ची केस आहे आणि ही केस सॉल्व केली जाईल का. हो चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. दीपक दादांनी आता पर्यंत बऱ्याच केसेस केले सॉल्व आणि आता ही टेबलवरती आले त्यांच्या फाईल. 5 चेंडू अगदी आता 17 धावा रोखायचे त्यांना. 5-17 अप्रतिम. विपिन या मॅच मध्ये आशेचा किरण आहे. हो क्रॉस बॅटेड, कदाचित कॅच आउट. गौरव आलाय. गौरव सहजासहजी असे चेंडू सोडत नाहीत आणि गौरवने अप्रतिम कॅच पकडली आणि दीपकदाने मिळवून दिले आणखीन एक विकेट. अप्रतिम मॅच रंगली आहे. अजूनही ऑन आहे मी म्हणेल मॅच 50-50, कारण की 4-17 ची गरज आहे आता विजयासाठी. 4 चेंडू 17. राजा या मॅच मध्ये आता मात्र बॅटिंग साठी दाखल झाला. आता 4 चेंडू अगदी 17 धावेची गरज आहे. यानंतरची होणारी मॅच मालसोंडी विपक्ष जावली 40+, मास्टर 40+. मालसोंडी वॉन्ट टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. त्यांनी टॉस जिंकल्यानंतर सांगितलं आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि जावली 40+ टीमला दिले आमंत्रण, या आणि बॅटिंग करा. ओहो अप्रतिम गोलंदाजी. पहा काय गोलंदाजी चालू आहे सध्या. अगदी गोलंदाजी करत असताना दीपकदा ज्या पद्धतीने आतापर्यंत चेंडू हाताळलेत, फक्त 3 चेंडू मध्ये कुठलीही धाव त्यांनी दिलेली नाहीये आणि विकेट मात्र हासिल केले. निर्धाव राहिले 3ही चेंडू आणि आता फक्त 3 चेंडू मात्र बाकी असतील. अमित कासुळे दुसऱ्या साईडला चित्रक्षण सजवतोय. पहा कव्हर, एक्स्ट्रा कव्हर,
पॉइंट बॅकवर्ड पॉइंट हे क्षेत्ररक्षण आता मात्र सध्या सजवलं जात आहे. मिड ऑन मधून तो मात्र बाहेर निघाला आणि मिड ऑफला उभा राहिला. आणखीन एक निर्धाव चेंडू. आता कदाचित 2 चेंडू जर निर्धाव आले तर पहिली मेडन ओव्हर होऊ शकते. ही कुठली धाव दिली नाहीये. ही केस ज्या पद्धतीने सध्या पण पाहिलं तर सॉल्व करण्याच्या मागे लागल्यात. ओहो फटका अप्रतिम आहे. गौरवचा चेंडू खाली येतोय तर ही कॅच बनतीये. आणखीन एक विकेट. निर्धाव ओव्हर राहते की काय, मेडन ओव्हर राहते की काय, कुठलीही धाव संख्या दिली नाहीये आणि तब्बल 2 विकेट हासिल केलेत. दीपक दा यांची गोलंदाजी चालू आहे सध्या. शेवटचा चेंडू. ओहो कदाचित इथे डिक्लेअर जाते आणि या ओव्हरला मात्र फक्त एक धाव येते. अप्रतिम गोलंदाजी राहिले अर्थातच दीपक दा यांची या मॅच मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच दीपक कळंबे या मॅचचे ठरतात मॅन ऑफ द मॅच. सो अप्रतिम गोलंदाजी दीपक दा. पोलीस कार्यरत असे खेळाडू आहेत आणि क्रिकेट काम